श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, सलाम वर्दी ही आपल्या आकाशवाणी उस्मानाबाद केंद्राची नवीन कार्यक्रम मालिका. श्रोतेहो, कोरोना विषाणू साथरोगाच्या पार्श्वभूमीवर या कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार आणि इतर अन्य अनेक घटक हे प्रत्यक्ष या कोरोनाच्या युद्धात सहभागी आहेत. अशा या शूर वीरांना सलाम करण्यासाठी ही आपली नवीन कार्यक्रम मालिका सलाम वर्दी. आणि आज या मालिकेमध्ये आपण भेटत आहोत जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथील फिजिशियन डॉक्टर दत्तात्रय भोसले यांना. सलाम त्यांना. श्रोतेहो नमस्कार. मी डॉक्टर दत्तात्रय भोसले, फिजिशियन, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद. जसे 9 मार्चला महाराष्ट्रामध्ये पहिला कोरोनाचा पेशंट आढळला, तसं तिथून मग कोरोना रुग्ण ट्रीटमेंट आणि उपचार यासाठी काही गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन जशा आल्या तशा आम्ही त्या फॉलो करत आहोत. मार्चच्या मध्यापासून ते मेच्या मध्यापर्यंत जे आपण ILI किंवा इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस जे म्हणतो, म्हणजे कोरोना सदृश्य लक्षणे, ताप, खोकला, अंगदुखी किंवा त्याच्यासोबत असणारा दम, असे पेशंट आपण आपल्या जिल्ह्याच्या कोरोना बिल्डिंग, जे नवीन बिल्डिंग आहे तिथे आपण दुसऱ्या मजल्यावर ऍडमिट करतो. त्या वॉर्डला आपण नाव दिलेलं आहे कोरोना संशयित वॉर्ड, कोरोना सस्पेक्ट वॉर्ड. त्या वॉर्डमध्ये जे आपण रुग्ण ऍडमिट करतो त्यांची आपण श्वाबची तपासणी घेतो, त्याचे रिपोर्टसाठी ते पुढे पाठवतो आणि रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आणि पेशंट बरा झाल्यानंतर आपण त्यांना डिस्चार्ज देतो. मेच्या मध्यापर्यंत उस्मानाबाद तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये पॉझिटिव्ह पेशंट आले नाही, पण आपल्या जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये रुग्ण आढळत होते. ते तिथल्या स्तरावरती ट्रीटमेंट घेत होते. पण मला एक दिवस आठवतो जो की 15 मेचा दिवस आहे. ज्या दिवशी 14 मेला सकाळी 9 वाजल्यापासून 15 मेच्या 9 पर्यंत मी ऍज अ फिजिशियन ऑन कॉल होतो. मी माझे स्टाफची जी ड्युटी आहे ते स्टाफ तपासणी घेऊन 12 वाजता मी थोडं उशिरा घरी झोपायला आलेलो आणि अशी झोप लागते नाही लागते 12:38च्या सुमारास मला वरिष्ठांचा फोन येतो की डॉक्टर, आपण आज जे कळमचे 3 रुग्ण सापडले होते त्यातला एक रुग्ण थोडा गंभीर झाला आहे, तो थोडा सिरियस आहे, तर तो आपण जिल्हा रुग्णालयामध्ये शिफ्ट करतो आहोत. माझी तर त्यावेळेस जणू काही झोपच उडाली. बऱ्याच वेळेस इमर्जन्सी अटेंड करण्याचा योग येतो, ते आमच्यासाठी नॉर्मल आहे, पण एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि तोही नॉर्मल नाही तर सिरियस आहे आणि मध्यरात्रीच्या वेळेस जिल्हा रुग्णालयात येतो आहे, ती गोष्ट जरा थोडी भीतीदायकच वाटली. कारण गेल्या 2 महिन्यामध्ये आम्ही ते वातावरण पाहतो आहे, स्वॅब पाठवतोय तपासणीसाठी, सुदैवाने सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह येत आहेत, वातावरण एकदम उल्हासकारक आणि थोडं आल्हाददायक होतं. पण अचानक आलेले फोन, मग माझी झोप उडाली. पुढच्या 10 मिनिटात जणू मी माझ्या आयसोलेशन वॉर्डचा राऊंडच घेऊन आलो. माझ्या डोक्यामध्ये चक्र फिरत होते. आपल्या लागणाऱ्या PPE किट्स, पेशंटला लागणारे औषधं, इंजेक्शन, पेशंटला गरज पडली तर लागणारं व्हेंटिलेटर, या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. त्यापूर्वी आम्ही वापरात आणल्या नव्हत्या व्हेंटिलेटर वगैरे, आणि ती गरज पडली तर वापरायची गरज पडणार होती. मी 10 मिनिटात पायात घालाच्या शू कव्हर पासून पेशंटला लागणाऱ्या व्हेंटिलेटर पण सगळ्या गोष्टीचा बारीक विचार केला. काय त्रुटी आहेत किंवा काय कमतरता आहे किंवा काय गरज पडू शकते याची लिस्ट काढली आणि पटकन वॉर्डमध्ये असलेल्या ब्रदरला फोन केला. प्रसाद ब्रदर होते. ब्रदर, आपल्याकडे पॉझिटिव्ह पेशंट येत आहे. तो पण घाबरून गेला बिचारा. अचानक इमर्जन्सी सिरियस पेशंट येणार आहे म्हणले तर तोही एकदम म्हणे, सर कसं काय अचानक? नाही, तो पेशंट सिरियस आहे, तो येतो आहे, मी येतो. ह्या गोष्टींची लिस्ट मी पाठवतोय, ती तेवढे खातरजमा करून घ्या. गरज पडल्यास ज्या गोष्टी नाहीत, चांगल्या PPE किट्स वगैरे असतील तर स्टोअर मधनं उपलब्ध करून घ्या. पेशंट डायबिटिक आहे तर त्याला लागणारा इन्सुलिन वगैरे आहे का किंवा बाकी काही इंजेक्शन्स आहेत का ते पाहून घ्या. मी 1 अर्ध्या तासात पोहोचतो तिकडे. पेशंटला यायला 1 तास लागेल, बरोबर. मग तिथून चक्र सुरू झालं. मग डोक्यात आलं की ब्रदर आणि मामा हे नवीन आहेत, ते घाबरलेले आहेत. मी पेशंट येण्यापूर्वी वॉर्डमध्ये जाऊन पोहोचलो. 1 तास अगोदर 1:30च्या आसपास मी वॉर्डमध्ये पोहोचलो. दोघांनाही PPE किट कशी घालायची, काढायची याच्या परत रिवाइज करून घेतलं. व्हेंटिलेटर चालू आहे का, त्याच्या सेटिंग्स वगैरे, ऑक्सिजन लाईन वगैरे सगळी चेक करून घेतली. पेशंट 2:30च्या सुमारास आला. 1 तास आम्ही तिथेच होतो. आम्हाला माहित होतं की एकदा पेशंट आला आणि किट घातली की किमान 4 ते 5 तास तरी आम्हाला किट काढता नाही येणार. पेशंट सिरियस असल्यामुळे किती वेळ लागेल माहित नव्हतं. त्यामुळं
पाणी पिणे, बाथरूम करणे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही करून घेतल्या आणि तिथून पुढे सुरू झालं ते पेशंटसाठी लागणारं चक्र. तो अनुभव मात्र थरारून सोडणारा होता. कारण की आम्ही अगोदर किट घालायचो ते 1 ते 1.5 तासाकरता घालायचो. स्वाब घेण्यासाठी जो वेळ लागतो, राऊंड घेण्यासाठी वेळ लागतो तेवढाच. पण 5 तास किट आणि ते बी मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये घामेघूम करून सोडणारा होता. जणू असं वाटत होतं की डोक्याच्या केसापासून पायात घातलेला शूज, सॉक्स पण ओला झालेला आहे, घाम मधून ओसंडतो आहे. डोळ्यामध्ये घातलेल्या गॉगलवर जणू वरून जसे आपल्या गाडीचे वायपर असतात, वायपर असते तर किती बरं झालं असतं, ते घाम तरी काढता आला, पण आम्ही ते काही करू शकत नव्हतो. हा एकंदरीत अनुभव थोडासा कष्टदायक होता, पण भेटलेल्या चांगल्या उच्च प्रतीच्या पीपीई किट आम्हाला पेशंटसाठी ट्रीटमेंट करण्यासाठी एक ऊर्जा बनून होती आणि ते सगळं समाधानकारक होतं. क्या बात आहे डॉक्टर. खूपच वेगळा अनुभव तुम्ही आज आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांशी शेअर केलात. त्या पेशंटला पुढं काय केलं तुम्ही? तो पेशंट आम्ही रात्रभर मॅनेज केला. पेशंट जेव्हा आला वॉर्डमध्ये, व्हॅन गेटवर थांबलेली आणि पेशंट चालत येतोय. पेशंट आम्हाला माहित होता हा पेशंट आहे. आम्ही विचारतो पेशंट कुठे आहे. तो पेशंट चलत आला मध्ये. तो म्हणला मीच पेशंट आहे. यंग पेशंट होता, 35 वर्षाचा पेशंट. आम्ही कल्पना केली होती की एक 60-70 वर्षाचा वृद्ध कोणीतरी असेल, पण तो पेशंट 35 वर्षाचा होता. आणि पेशंटला मध्ये घेतलं. पाहतो तर काय, ऑक्सिजनची जी मात्रा आपले शरीरातील ऑक्सिजन असतं तर ते 97-98 पर्यंत असायला पाहिजे. SpO2 म्हणतो आपण. पेशंटचं 80 होतं, 80 पर्यंत. आमचा विश्वासच बसत नव्हता डोळ्यावर. पेशंट म्हणत होता मला दम लागतोय थोडासा, पण पेशंट चलत आला याच्यामुळे आम्हाला थोडंसं हायसं वाटलं. पेशंट तो ऑक्सिजनवरती, हाय फ्लो ऑक्सिजनवरती मेंटेन होत होतं, सॅच्युरेशन 90-94. पण रुग्ण हा एक क्रिटिकल म्हणजे डेलिकेट पेशंट होता, प्रिशियस पेशंट होता. त्याचं 2 वर्षापूर्वी किडनी ट्रान्सप्लांट झालेलं होतं. किडनी ट्रान्सप्लांट म्हणलं की इम्युनोसप्रेंट्स आले, भरपूर सारे औषध आले. औषधामुळे होणारा ब्लड प्रेशर, औषधामुळे होणारा शुगर, अशा बऱ्याच काही व्याधी होत्या. तो पेशंट आम्हाला दुसऱ्या दिवशी त्याला लागणारे नेफ्रोलॉजिस्ट, त्याची ओपिनियन आणि गरज पडली तर डायलिसिस, या गोष्टीच्या कमतरतेमुळे आम्हाला तो सोलापूरला हलवावा लागला, मनाची इच्छा नसताना तरी. आणि तो पेशंट 14 दिवसानंतर आता मागे 31 तारखेला तो डिस्चार्ज होऊन आला, तेव्हा त्याचं समाधान फार काही वेगळंच होतं. त्यानंतर तुमचा त्याच्याशी संवाद किंवा भेट झालेली आहे का? हो, पेशंटची भावना आम्ही जाणून घेतल्या. तो पेशंट किडनी ट्रान्सप्लांटचा होता, तरी पण दुरुस्त होऊन आला. त्यामुळे तो इतका कॉन्फिडंट होता. तो बोलत होता, मी तर किडनी ट्रान्सप्लांटचा पेशंट आहे, मी त्यातून बरा होऊ शकतो. तर तुम्ही साधारण काही इतर आजार नसलेले रुग्ण तर नक्कीच बरं होऊ शकतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका, तर आजाराला सामना करा. हे खूप छान आणि आशादायक असं चित्र तुम्ही उभा केलं आणि माहिती तुम्ही श्रोत्यांना दिली. आपला कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना याच्यातून एक आत्मविश्वास वाढेल, एक सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल. मला लोकांना सांगावंसं असं वाटतंय की जनतेने घाबरून जाण्याचं काही गरज नाहीये. फक्त दिलेल्या सूचना जे शासनाने आहेत सोशल डिस्टन्सिंगच्या, त्या पाळणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला संसर्ग होणार नाही. आणि मी दुसरी गोष्ट पाहतो की लोकांमध्ये अजून इतका अवेअरनेस झालेला नाही की जर सर्दी, खोकला, ताप आहे तर सिव्हिलला येऊन दाखवावे, शासकीय रुग्णालयात दाखवावे. कारण सिव्हिलमध्ये त्याची पुढची पर्यायी योजना आहे. आणि दुसरी गोष्ट मी अशी अनुभवली की लोक सिव्हिलमध्ये येण्यासाठी घाबरतात, कारण त्यांना वाटतं आहे की सिव्हिलमध्ये गेलं की ते डायरेक्ट करोना कक्षात ऍडमिट करतील आणि मला तिथून संसर्ग होईल. असं लोकांना भिण्याचं काही कारणच नाहीये. त्यांना करोना सदृश्य लक्षणं आहेत, त्यांना आपण करोना संशयित वॉर्डमध्ये करतोय ऍडमिट, जो की आणि आयसोलेशन वॉर्ड जो पॉझिटिव्ह रुग्णांचा आहे तो ग्राउंड फ्लोअरला आहे आणि करोना संशयित वॉर्ड जो आहे तो दुसऱ्या मजल्यावरती आहे. आणि वॉर्डमध्ये पण आपण जेवढ्या शासनाच्या निर्देशानुसार गाईडलाईन आहेत ते फॉलो करतोय. म्हणजे एका वॉर्डमध्ये असणारी बेडची संख्या, त्याच्यामधले असलेलं अंतर, जेणेकरून एकमेकांना संसर्ग होणार नाही. दर 4 तासांनी निर्जंतुकीकरण औषधं वापरून केलेली स्वच्छता, डॉक्टर स्टाफ पण एकमेक पेशंट पासून दुसऱ्याकडे जाताना सॅनिटायझर्स वापरतो आहोत. बेडशीट पण निर्जंतुकीकरण केलेले आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता उलट लवकर निदान व उपचार कसा होईल आणि गंभीर परिस्थिती कशी ओढवणार नाही व आपल्या घरच्या व्यक्ती व इतरांना आपल्यापासून कसं संसर्ग होणार नाही याच्यासाठी पाहिलं पाहिजे. डॉक्टर साहेब,
मला आणखीन एक विचारायचं आहे. पेशंट बरा होऊन आल्यानंतर तो कॉन्फिडंट तुम्हाला वाटला, परंतु पेशंट जेव्हा तुमच्याकडे आला तेव्हा त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्याच्याशी संवाद कसा साधला? तर पेशंट एक तर किडनी ट्रान्सप्लांटचा होता. हं. त्याला कळंबवरनं उस्मानाबादला शिफ्ट केल्यामुळे तो आधीच थोडासा गांगरून गेला होता की बाबा मला काय झालं एवढं जास्त. तर आम्ही आल्यानंतर त्याच्या प्रायमरी गोष्टी चेक केल्या. ऑक्सिजन कमी होता. तो ऑक्सिजन सप्लाय चालू केल्यानंतर तो पूर्ववत झाला. मग त्याला एक सांगितलं की बाबा तुला व्हेंटिलेटरवर किंवा बायपॅप मशीन वगैरे लावायची तरी गरज नाही, चांगला आहे. शुगर्स वगैरे चेक केल्या, शुगर्स पण चांगले आहेत, ब्लड प्रेशर मेंटेन आहे आणि लघवी पण चांगल्या प्रकारे होते आहे. त्यामुळं काळजीचं काही नाही. फक्त आपल्याला जे रुटीन इतर पेशंटसाठी उपचार करायचा आहे तेवढं तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. आपल्याकडे सर्व व्यवस्थित होईल आणि पेशंटचं स्टेबल होईपर्यंत, पेशंटचं वर्कअप होईपर्यंत मी तिथेच 2-3 तास थांबून होतो, पेशंट जरी स्टेबल असला तरी. डॉक्टर भोसले सर, आपण सांगितलं की स्वॅब घेण्याचं काम पण तुम्ही करताय. हो. तर स्वॅब घेण्याची जी प्रक्रिया आहे, नक्कीच याच्यामध्ये स्वॅब घेत असताना समोरचा रुग्ण रिपोर्ट येईपर्यंत माहिती नाही की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळं मनात येणारी घालमेल, स्वतःचं आयुष्य, कौटुंबिक आयुष्य, इतर सर्व गोष्टी याचे मनामध्ये विचार नक्कीच चालू असतील. तर त्या भावना तुमच्या स्वॅब घेतानाच्या कशा असतात? कारण तुम्ही स्वॅब घेताय आणि तो रुग्ण कसा असेल हे माहिती नाही, तुम्ही प्रिकॉशन सगळंच घेताय, पण तरीही मनामध्ये एक किंतू राहतो आणि त्या किंतूसह आपलं कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे. तर त्या भावना आमच्या श्रोत्यापर्यंत पोहोचवा. तर ॲज अ फिजिशियन, ॲज अ डॉक्टर, श्वाब घेणं हे आमचं कर्तव्यच आहे. तरीही श्वाब घेण्यासाठी आम्ही ज्या पेशंटचा श्वाब घेतो त्यांना आपण संशयित रुग्ण, करोना सदृश्य आजाराची लक्षणं आहेत अशांची श्वाब घेतो. त्यामुळे आम्ही प्रत्येक पेशंट हा पॉझिटिव्ह पेशंट असेल किंवा आहेत असं समजून त्याच्यासाठी लागणाऱ्या नेसेसरी गोष्टी, प्रिकॉशन्स घेतो. आम्ही मनामध्ये इच्छा करतो आम्ही की बाबा ह्याचा रिपोर्ट निगेटिव्ह यावाच, पण जर तो पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची आम्ही काळजी घेतो. उदाहरणार्थ पीपीई किट घालण्यापासून ती काढण्यापर्यंत, त्या दिवशीचा कॉल संपवून दुसऱ्या दिवशी घरी जाईपर्यंत, घरी गेल्यानंतर इतर डायरेक्ट बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन सगळे कपडे निर्जंतुकीकरण औषध मिक्स करून टाकेपर्यंत आणि परत रूम मध्ये येईपर्यंत. मी आता सध्या घरी होम क्वारंटाईन असल्यासारखंच राहतो आहे. माझ्यासाठी सेपरेट रूम मध्ये राहतो आहे. घरी मिक्स होत नाही सध्या मी, जसं काही होम क्वारंटाईन आहे. आणि नक्कीच दुसऱ्या दिवशी रिपोर्ट, संध्याकाळचा रिपोर्ट येईपर्यंत डोळे तिकडे लागून असतात की बाबा याचा रिपोर्ट काय आला. तर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर नक्कीच ते दिलासादायक असतं, एक थोडंसं समाधानकारक. घरातल्या लोकांची या बाबतीतली प्रतिक्रिया, त्यांच्या भावना काय आहेत? घरामध्ये मी, माझी पत्नी आणि 2 मुली असं चौघं राहतो आहोत. आई वडील, बंधू आणि बाकी सर्व गावी असतात. पत्नी माझ्या पाठीमागे खंबीरपणे, लहान मुलांना मुलींना एकट्याने सांभाळायचं खरंच खूप किती अवघड असतं. त्यांना बिझी ठेवणं या सुट्ट्यांच्या पिरियडमध्ये ती त्या पूर्णपणे करत आहात. माझी आई गावाकडनं फक्त 4च शब्द बोलते, तू काळजी घे आणि वेळेवर जेवण कर. वडील न बोलताच आधार देतात. या सर्व सपोर्ट सिस्टीम माझ्या खूप चांगल्या असल्यामुळं मी कॉन्फिडंटली काम करू शकतोय. मित्र, नातेवाईक वारंवार फोन करून चौकशी करतात, कसं आहे, काळजी घे. त्या पण गोष्टी मला कॉन्फिडन्स देऊन जातात. सगळ्यात महत्वाचं, आमच्या हॉस्पिटलमध्ये जे आमचे ऍडमिनिस्ट्रेशनचे आहेत, सर्जन म्हणा किंवा ऍडिशनल सीएस, हे आमच्या अडचणी नेहमी ज्या उद्भवतात त्या समजून घेतात, आम्हाला मनोधैर्य वाढवण्यासाठी मदत करतात. आमच्या ज्या गरजेच्या पीपी किट्स आहेत, उच्च प्रतीच्या कसे अवेलेबल करून देता येतील ते आपण ते पाहत आहेत. त्यामुळं नक्कीच या सर्वांचं आणि सोबत काम करणारे डॉक्टर्स, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, काम करणारे शिपाई वर्ग, हे सगळेच एका जुटीने आम्ही काम करतो आहेत आणि त्यांचे आभार मी नक्कीच इथे मानेन. डॉक्टर भोसले सर, स्वॅब घेता म्हणजे नेमकं काय करता आणि कसा घेता? तर श्वाब घेणे ही काही खूप जटिल किंवा खूप अवघड किंवा घाबरून जाण्यासारखी टेस्टिंग नाहीये, नक्कीच नाहीये. आपण
जशी घशाची तपासणी करताना डॉक्टर करायला सांगतात तिथपर्यंतच काम पेशंटला करायचं आहे. पेशंटला त्याच्या पलीकडे इतर काही त्रास नाही. टेस्टिंगसाठी आपण एक कॉटन बड असलेली एक स्टिक असते ते 8 सेंटीमीटरची, ती आपण घशातनं किंवा नाकातनं ती पाठीमागे इन्सर्ट करतो. पोझिशन आणि त्याची प्रिकॉशन घेऊन आपण आणि एक 10 सेकंदामध्ये आपण आपल्या घशाचा जो स्त्रव आहे तो घेतो आणि तो पुढे टेस्टिंगसाठी एका विशिष्ट अशा कंटेनरमध्ये आपण विथ मेंटेनिंग टेम्परेचर म्हणजे त्याचं काही कोल्ड स्टोरेज आईस पॅक असतात त्याच्यामध्ये आपण ते पुढे पाठवतो. याच्यामध्ये आम्ही नेहमी ऐकतो की पहिला स्वॅब, दुसरा स्वॅब, तिसरा स्वॅब. एखाद्या पॉझिटिव्ह रुग्णाचे किती स्वॅब घेता म्हणजे तो निगेटिव्ह झाला आहे हे तुम्ही कन्फर्म करता? तर आपण 10व्या दिवशी आपण पेशंटचा पॉझिटिव्ह रुग्णाचा आपण श्वाब घेतो. तो निगेटिव्ह आला की परत 48 तासांनी दुसरा श्वाब घेतो. तर हे रुटीन प्रोसिजर होती. आता वेळोवेळी शासनाचे काही नियम बदलत आहेत. तर अजून असं आलं आहे की 10 दिवसापर्यंत जर ट्रीटमेंट घेतली पेशंटनी तर त्याची इन्फेक्टिव्हिटी रेट जो आहे तो निगेटिव्ह होतो आणि रिपीट श्वाब सुद्धा घ्यायची गरज नाही असं नवीन सूचना येत आहेत आम्हाला. एखाद्या पॉझिटिव्ह रुग्णाला त्याच्या 10 दिवसाच्या उपचारादरम्यान, 14 दिवसांच्या उपचारादरम्यान औषधांसोबत इतर कोणकोणत्या गोष्टी त्याला पुरवता, त्याला खायला सांगता, त्याचं दिनचर्या कसं सांभाळता? आपण औषधांसोबत पेशंटच्या घरी त्या गोष्टी लागतात. म्हणजे खाण्यासाठी वेळेवर आलेला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा म्हणा किंवा रात्रीचं जेवण, ह्या गोष्टी आपण वेळच्या वेळ पुरवत आहोत. बाकी त्यांचं मध्ये राऊंडच्या दरम्यान त्यांचे काही प्रश्न असतात. बऱ्याच जणांना लक्षणं नसतात पण प्रश्न जास्त असतात. त्या प्रश्नांचं योग्य निरसन आम्ही करतो. त्यांना दिलासा कसा देता येईल, त्यांचं मनोधैर्य कसं वाढवता येईल याचाही आम्ही विचार. याच्यामध्ये उपचारासोबत त्या रुग्णाचं मनोबल वाढवणं हे सुद्धा डॉक्टर काम करतायत. डॉक्टर दत्तात्रय भोसले आज आपण सलामवर्दी या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोना या युद्धामध्ये तुम्ही एक सैनिक म्हणून कसे लढत आहात, वेगवेगळ्या आघाड्यावर कसा मुकाबला करत आहात हे शब्दातून वर्णन केलं, मात्र ते आमच्या काळजापर्यंत नक्कीच पोहोचलं. तुम्ही जे काम करताय त्या कामाला तोड नाही. हा समाज तुम्हा सर्वांच्या या कामाप्रती कायम ऋणात राहील आणि कायम या आठवणीत राहील की हां, एक युद्ध असंही झालं की ज्याच्यामध्ये डॉक्टर, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि इतर काही व्यक्तींचा समावेश होता आणि नागरिक घरात राहूनच या युद्धामध्ये सहभागी झाले होते आणि फ्रंटवर तुम्ही सर्वजण लढत होता. तुमच्या या कार्याला सलाम, तुमच्या या अंगावरील वर्दीला सलाम. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मला सलाम वर्दी या कार्यक्रमात मला बोलवण्याचा आणि माझं मनोगत सांगण्याचा वेळ दिलात, चान्स दिलात, त्याबद्दल मी आपला आणि आकाशवाणीचा नक्कीच आभारी आहे. धन्यवाद. श्रोतेहो, आपण ऐकत होता कार्यक्रम सलाम वर्दी. कोरोना विषाणू साथरोगाच्या पार्श्वभूमीवर या कोरोनाच्या विरुद्ध लढणाऱ्या अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार आणि इतर अन्य अनेक घटकांच्या भेटीवर आधारित ही कार्यक्रम मालिका सलाम वर्दी. आज या कार्यक्रम मालिकेत आपण भेटलो जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथील फिजिशियन डॉक्टर दत्तात्रय भोसले यांना. सलाम त्यांना.